पुणे आणि रायगड यामध्ये जास्तीचा पाऊस पडतो। उर्वरित महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस जादा आहे, परंतु एकंदरीत सर्वच प्रशासनाला मी सकाळपासून सूचना करतोय, त्यांना अलर्ट केलेला आहे। अलर्ट मोडमध्ये ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। फील्डवर उतरून लोकांची मदत करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। सर्वात आधी मी कलेक्टर, पुणे म्युनिसिपल कमिशनर, पिंपरी म्युनिसिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, त्याचबरोबर SDRF, NDRF यांना सूचना दिल्या। तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व यंत्रणा काम करतायत। मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, एअरफोर्सच्या, त्याही तैनात ठेवा। आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव्ह करा। आता आर्मी देखील मूव्ह करते आहे। आत्ताची परिस्थिती बघता जरा पुण्यामध्ये परिस्थिती पाणी खूप आल्यामुळं एकता नगर, निबज नगर हा जो पुण्याचा भाग आहे तिथं पाणी खूप वाढलेलं आहे। तिथं आता राजेंद्र भोसले पुण्याचे आयुक्त पोहोचलेले आहेत। स्वतः माधुरीताई मिसाळ तिथल्या आमदार ह्या सकाळपासूनच पहाटेपासूनच ते तिथं प्रयत्न करतायत। तिथले जे नागरिक त्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलेले आहे, काही पहिले मजले पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्यांना पाण्यातनं बोटीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय। प्रयत्न नाही, काम चालू केलेलं आहे। NDRFच्या पण आपण बऱ्याचशा टीमला तिथं अलर्ट केलेलं आहे, त्या पण बोटी तिथं पोहोचलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।